आणि द्वारकेमध्ये आले. आता स्वतःच्या हिमतीवर देवानं काय केली होती? द्वारका तयार केली होती. आता कृष्ण भगवान 25 वर्षाचा झाला आणि बलराम दादा 26 वर्षाचा झाला. आणि आता 25 वर्षाचा एक, 26 वर्षाचा एक. उग्रसेन महाराजांनी वसुदेव महाराजांना सांगितलं आता मुलांची लग्न करावी लागतात. आणि मग महाराज रैवत नावाचा राजा, या रैवत नावाच्या राजाची कन्या रेवती, रेवतीचा विवाह भगवान बलरामासोबत मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला. मोठ्याचं लग्न झालं. आता बारक्याचा रस्ता मोकळा. आणि मग कृष्णासाठी वधू संशोधन सुरू झालं. कौंडिन्यपूरला भीष्मक राजा आणि या भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी. रुक्मिणीला वाटावं आपलं लग्न कृष्णाशी व्हावं, कृष्णाला वाटावं आपलं लग्न रुक्मिणीशी व्हावं. पण महाराज रुक्मिणीचा थोरला भाऊ यानं रुक्मिणीचं लग्न शिशुपाल नावाच्या राजाशी जमवलं. सगळ्यांना मूळ पत्रिका दिल्या पण कृष्णाला पत्रिका पाठवली नाही. आणि मग रुक्मिणी विचार करू लागली, रडू लागली. वडिलांना सांगितलं. वडील म्हणले थोरला मुलगा जे म्हणल तेच, पर्याय नाही. आणि मग शेवटी रुक्मिणीने एक पर्याय काढला. सुंदर असं 7 श्लोकाचं रुक्मिणीनं पत्र लिहिलं. काय लिहिलं? पत्र लिहिलं. आणि हे पत्र संदेश कौंडिन्यपूरला असणाऱ्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाती दिलं. आणि तो ब्राह्मण पत्र घेऊन कौंडिन्यपूरवरनं द्वारकेला आला. आणि हे पत्र भगवंताकडे दिलं आणि सांगितलं देवा वेळ कमी आहे, लवकरात लवकर पत्र उघडा आणि पत्र वाचून काय करायचे ते करा. कृष्ण म्हणले पत्र तूच काढ आणि तूच वाचून ते तुमचं दोघांचं गुपित आहे. आणि वाच म्हणजे काय फरक पडत नाही. आणि मग सुदेव नावाच्या ब्राह्मणानं पत्र काढलं आणि ते पत्र वाचायला प्रारंभ केला. ते पत्र आता नीट ऐका कसं होतं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळुबाजी केशवा महानंदा महानुभवा. असं गोड भगवंताचं काय केलं होतं? स्तवन केलं. आणि पत्र लिहिलं. आणि पत्रिकेमध्ये खाली टीप असते बघा, टीप. त्या पत्राच्या शेवटी टीप लिहिली. टीप. आता टीप काय होते ऐका. कृष्णा येणाऱ्या जाणाऱ्याकडून तुमचं स्वरूपाचं वर्णन ऐकलेलं आहे म्हणून मी मनानं तुम्हाला वरलेलं आहे. आमच्याकडे नवरी मुलीला लग्नाच्या सकाळी मंगल स्नान घालून आमच्या कुलदेवीसाठी मिरवणूक काढतात. त्या मिरवणुकीमध्ये आमच्या नगरीमध्ये एकाही पुरुषाला येण्यासाठी परवानगी नसते. सगळ्या महिला असतात. मी पिशवी घेऊन येते, तुम्ही गाडी घेऊन तयार राहा. सुदेव नावाचा ब्राह्मण. आणि मग भगवंतानं दारुक नावाच्या सारथ्याला बोलवलं आणि सारथ्याला सांगितलं आपल्याला लवकर कौंडिन्यपूरला जायचंय. याच्यासाठी रथाचे घोडे मनाच्या वेगानं धावणारे असावे. त्या दारुकानं शैप्य, लेग पुष्प, बलाहक आणि सुग्रीव नावाचे 4 घोडे रथाला जुंपले आणि तो दारुक रथावर स्वार झाला. सुदेव नावाचा ब्राह्मण रथात बसला. भगवान कृष्ण रथात बसले आणि रथ द्वारकेवरनं कौंडिन्यपूरला निघाला. पण रुक्मिणीला काही चैन पडना गेली. रुक्मिणी सारखं त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाची वाट बघू लागली. कसा येईना, कसा येईना, कसा येईना. आणि मग काय म्हणू लागली ऐका. कसा ग बाई हरी बिनधीर धरू सुदेव ब्राह्मण पाठविला.
निघणार आणि मी सुदैव नावाचा ब्राह्मण पाठवला अजून कसं आला नाही. एवढ्यामध्ये सुदैव नावाचा ब्राह्मण आला पण बोलायचं नाही. कसं बोलायचं हे पाठविलं होतं ते कुणाला जर कळालं तर. आणि मग सुदैव नावाचा ब्राह्मण आले. इकडे भीष्मक राजाला कळालं आणि भीष्मक राजाला कळाल्या बरोबर भीष्मक राजा पळतच गेला. कुणाकडे? कृष्ण. देवा तुम्हाला पत्रिका गडबडीमध्ये द्यायची विसरली बर का. देव म्हणला पत्रिकेची काय गरज होती. मला काय आलंय टिपऱ्या खालीच खेळू दे. इथं जागा नाही. इथं लग्न लावते टिपऱ्या खाली खेळू द्या. भगवान परमात्म्यानं सांगितलं पत्रिकेची काय गरज होती. एवढं मोठं काय अर्थ. पत्र आले. पत्र. आनंद वाटला. बरं झालं आपल्या लेकीच्या लग्नाला देव आला. इकडं रुक्मिणीला कळालं की आपल्या बहिणीच्या लग्नाला कृष्ण आलेला आहे. सगळं बिराड आलेलं होतं. संध्याकाळी हळदी लागल्या. सकाळी नवरीला मंगलस्नान घातलं आणि सकाळी वाजत गाजत नवरीची मिरवणूक निघाली. पण रुक्मिणीला कळालं होतं की देव आलाय म्हणजे काहीतरी दगा फटका होणार. म्हणून त्यानं वरातीची आवती होती. आपलं सैन्य सज्ज करून ठेवलं होतं. यदा कदाचित जर काही गोंधळ झाला तर सावधासा. आणि महाराज वाजत गाजत मिरवणूक आधी माईच्या दरबारामध्ये येऊन दाखल झाली. कुलदेवी आहे. महाराज त्या तीर्थामध्ये रुक्मिणी उतरली. आचमन केलं. पाय धुतले आणि जगाची मालकीन भगवतीच्या समोर पूजा करायला आली. आता पूजा कशी असावी ऐका. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आये.
दिलेली डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिसेही मंगळवाणी डोळ्यामधले शीतल पाणी तूच दिलेली मंगळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या जवळी तुझ्या पूजना माझ्या जवळी या विन दुसरे नाही सेवा तोच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या जवळे या बिन दुसरे नाही सेवा. ए आई, या जगामध्ये तुला देण्यासारखं काहीच नाही. ऐका, जगाची मालकीन भगवतीची पूजा कर. तूच दिलेली मंगळवाणी फक्त गोड तुझं नामस्मरण करेल आणि तुला पाहून डोळ्यातलं पाणी तुझ्या चरणावर समर्पित करेल. याच्यापेक्षा माझ्याकडे काही नाही. अशी गोड पूजा केली आणि पूजा करून मंदिराच्या बाहेर आली आणि मग रुक्मिणीच्या लक्षात आलं गाडी आली असं प्रश्नाला पत्र पाठवलं होतं. काय करावं काय करावं काय करावं. पायऱ्या चढून रुक्मिणी रथाच्या जवळ यायला आणि महाराज मंदिराच्या पाठीमागं कृष्ण उभा होताच रुक्मिणी रथात बसणार. एवढ्यात वड्याच्या कळपातून सिंहानं आपला भाग उचलली ना रुक्मिणी कृष्णानं गेला. सगळीकडे गोंधळ उडाला. रुक्मिणी नेली रुक्मिणी नेली रुक्मिणी नेली. शिशुपाळाला चक्कर आली. येवयाचे डोळे पांढरे झाले. इनबाईला अटॅक आला. सगळेजण पळू लागले. रुक्मिणी नेली रुक्मिणी नेली. रुक्म्या महाराज भगवान कृष्णाचा पाठलाग करू लागला. स्वर्गाचा पाठलाग करू लागला आणि पाठलाग करत असताना भगवान परमात्म्यावर तो बाण टाकू लागला. इकडे भगवान परमात्म्यानं बाण सज्ज केला आणि आता रुक्म्यावर बाण सोडणार.
एवढ्यात रुक्मिणीने देवाच्या पायाला हात लावला आणि देवाला सांगितलं, देवा ज्याला बाण मारायला तो माझा सक्का. कृष्ण म्हणला काय लबडायचं, त्यानं माझ्यावर बाण टाकायला तवा बरं त्याला म्हणली नाही थांब थोडं, आता मी तयार केला की मला तुला बरोबर वाटलं मला मारू नका म्हणला. म्हणजे देवा नका, तो तुमचा भाऊ, तुमचा मेहुणा आहे, माझा भाऊ आहे. भगवंताला नाही ना बाण मारला. इकडून शिशुपाल सगळं त्याचं सैन्य रुक्म्या सगळे भगवंताला बाण मारत होते. असं करता 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 भगवान परमात्म्याचा रथ मनोवेगाने धावत होता. अंतर बरंच पडलं आणि भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन कौंडिन्यपूरवरनं द्वारकेला आला आणि राजा परीक्षितीने शुकांना प्रश्न केला, महाराज कृष्णाने रुक्मिणीला पळवून आणलं म्हणजे राक्षस पद्धतीने विवाह झाला, याला मान्यता आहे का? शुकदेव भगवानाने सांगितलं याला मान्यता नाही. तरी पण उग्रसेन महाराज आणि वसुदेवांनी सुंदर मुहूर्त काढला आणि सुंदर गोरज मुहूर्तावर भगवंताचं आणि रुक्मिणीचं मोठ्या थाटामाटामध्ये विवाह संपन्न केला, म्हणून त्याला मान्यता आहे.